श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. केंद्र सरकारचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत एकीकृत वक्फ व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यक्षमता आणि विकास कायदा 1995 हे वक्फ सुधारणा विधेयक सादर केलं. विरोधी पक्षांच्या मागणीनंतर ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं. काय आहे वक्फ बोर्ड? ते केव्हा अस्तित्वात आलं? वक्फ सुधारणा विधेयक का मांडण्यात आलं? याबाबत तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊया. श्रोतेहो, वक्फ या अरबी शब्दाचा अर्थ अल्लाहच्या नावाने अर्पण केलेली वस्तू असा आहे. जी व्यक्ती आपली संपत्ती वक्फला अर्पण करते त्याला वकीफ म्हटलं जातं. एकदा वकीफने अर्थात अर्पण करणाऱ्याने तोंडी किंवा लेखी वक्फ मालमत्ता घोषित केल्यानंतर ती कायदेशीररित्या अल्लाहची मालमत्ता म्हणून मानली जाते. या संपत्तीचं व्यवस्थापन करण्याचं काम वक्फ बोर्डाकडे असतं. भारतीय उपखंडात वक्फ बोर्डाची स्थापना ब्रिटिश काळात 1913 मध्ये झाली. देश स्वतंत्र झाल्यानंतर 1954 मध्ये पहिल्यांदा वक्फ कायदा लागू झाला. त्यात वक्फ संपत्तीविषयी काही तरतुदी करण्यात आल्या. या कायद्यात वेळोवेळी बदल करण्यात आले. आताही केंद्र सरकारनं त्यात दुरुस्तीसाठीचं बिल लोकसभेत मांडलं. वक्फ बोर्डाविषयीचे आक्षेप आणि नव्या तरतुदींविषयी आकाशवाणीशी बोलताना ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट नयना परदेशी म्हणाल्या, पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या नावात बदल केलाय. ते नाव आता युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 1995 असं करण्यात आलंय. यातूनच कार्यतत्परता वाढवणं, व्यवस्थापन सुधारणं, त्याची शक्ती वाढवणं हे सगळे सरकारचे हेतू स्पष्ट होतात. याच्यामध्ये वक्फ बनवण्याच्या तरतुदीत बदल केलाय. वक्फ बनवणं म्हणजे काय? तर जुन्या कायद्यानुसार कोणतीही मालमत्ता वक्फ जाहीर करणं, खूप कालावधीसाठी त्याचा वापर केल्यामुळे ती वक्फ ठरवणं किंवा देणगीने संपत्ती देणं, ह्या ज्या तरतुदी होत्या त्यात बदल करून आता ही व्यक्ती कमीत कमी 5 वर्ष इस्लाम धर्माचं पालन करत आहे व जी संपत्ती मालकी हक्काने त्या व्यक्तीची आहे अशी संपत्ती वक्फ संपत्ती म्हणून जाहीर करू शकेल. केवळ अधिक कालावधीसाठी वापर केल्याने कोणतीही मालमत्ता आता वक्फ मालमत्ता ठरणार नाही. त्याचबरोबर वक्फ अलाल औलाद याद्वारे संपत्ती वक्फला देताना वारसांचा, ज्यात महिला वारसदार देखील आहेत, त्यांचा हक्क अबाधित ठेवावा लागेल. कोणतीही सरकारी मालमत्ता वक्फ म्हणून जाहीर करता येणार नाही आणि केली असल्यास ती रद्द ठरेल. जिल्ह्याचा जिल्हाधिकारी वादग्रस्त प्रकरणात सर्वेक्षण करून मालकी हक्क ठरवेल व सरकारला तसा अहवाल सादर करेल आणि गरज तिथे महसूल नोंदी देखील अद्ययावत करेल. वक्फ बोर्ड संपत्ती वक्फ आहे की नाही ते ठरवणार नाही. ते अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पूर्वीच्या कायद्यामध्ये वक्फ मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचा अधिकार जे सर्वेक्षण आयुक्तांकडे होते ते रद्द करून जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलेले आहेत. आणि असं म्हटलंय की हा कायदा जर अंमलात आला तर प्रलंबित सर्वेक्षण देखील जिल्हाधिकारी पूर्ण करतील. केंद्रीय वक्फ परिषद किंवा केंद्रीय वक्फ काउन्सिल, सेंट्रल वक्फ काउन्सिल जे पूर्वीही होतं त्याची रचना मात्र आता बदलण्यात आली असून पूर्वी वक्फचे केंद्रीय मंत्री परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असत आणि सर्व सभासद मुस्लिम असत, ज्यात 2 महिला देखील असतात. मात्र आता 2 गैरमुस्लिम सदस्य या परिषदेवर असतील. आमदार, खासदार, निवृत्त न्यायाधीश आणि इतर प्रतिष्ठित व्यक्ती देखील परिषदेवर असतील, जे मुस्लिम असणं गरजेचं नाहीये. मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी अर्थातच याच्यावर असतील. इस्लामिक कायद्याचे जाणकार असतील. वक्फ बोर्डाचे मुस्लिम अध्यक्ष परिषदेवर असतील आणि या मुस्लिमांमधूनच 2 महिला प्रतिनिधी परिषदेवर असतील. त्याचबरोबर वक्फ बोर्डामध्ये देखील नवीन तरतुदीनुसार बदल करण्यात आले आणि राज्य सरकार आमदार, खासदार, बार काउन्सिल यांच्यातून एक व्यक्ती नामनिर्देशित करील जे मुस्लिम असणे गरजेचं नाही. 2 गैरमुस्लिम असतील, 1 प्रतिनिधी शिया, सुन्नी, मुस्लिम मागासवर्गीय यांचा आणि बोहरा आणि आगाखानी यांचा देखील असेल. वक्फ प्राधिकरणावर देखील आता प्रचलित जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष असतील आणि संयुक्त सचिव पदाचा दर्जाचा राज्य सरकारचा सध्याचा व निवृत्त अधिकारी प्राधिकरणावर असेल. पूर्वी नसलेली एक तरतूद महत्वाची या कायद्यात प्रस्तावित करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये प्राधिकरणाचा निकाल 90 दिवसामध्ये त्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये अपील करता येईल. त्यामुळे तो आता अपीलीय झाल्या, अंतिम ठरणार नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारला वक्फ संपत्तीबाबत नोंदणी करणं, त्याचे अकाउंट किंवा हिशोब जाहीर करणं, वक्फ बोर्डासमोरील दाव्यांना प्रसिद्धी देणं, तसंच कॅगकडून या सर्व वक्फ मालमत्तांचे हिशोब तपासून त्याची लेखा तपासणी करणं हे अधिकार देण्यात येतील. बोहरा, आगाखानी यांच्यासाठी तसेच शिया सुन्नी यांच्यासाठी वेगळे वक्फ बोर्ड असतील. अर्थातच आपण या सगळ्या तरतुदी बघितल्या तर पारदर्शकता,
जेंडर डायव्हर्सिटी म्हणजे मुस्लिम महिलांना प्रतिनिधित्व देणं, योग्य व्यवस्थापन आखणं, गैरवापर टाळणं, वाद टाळणं, हा सगळा हेतू मनात धरूनच या सुधारणा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थात या ज्या सुधारणा आहेत, हे जे सुधारणा विधेयक आहे, याला प्रचंड विरोध होतोय. त्याच्यामध्ये जी आक्षेप किंवा जी कारणं दिली आहेत, त्याच्यामधली काही महत्वाची कारणं किंवा आक्षेप असे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे वक्फ कायद्यानुसार दिलेली सत्ता वक्फ बोर्डाची कमी करण्यात येते. दुसरी गोष्ट म्हणजे अल्पसंख्याकांच्या अधिकारावर गदा येते. तिसरी गोष्ट म्हणजे सरकारचं वर्चस्व अननेसेसरी ह्याच्यावरती येत आहे. चौथी गोष्ट म्हणजे सरकारच्या अंकुश ह्याच्यावरती आणल्यामुळे धार्मिक बाबतीमध्ये सरकारी हस्तक्षेप कारण नसताना होणार आहे. पाचवी गोष्ट म्हणजे सरकारी हस्तक्षेपांमुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. सहावी गोष्ट वारसा हक्क अबाधित ठेवण्याची जी तरतूद करण्यात आली आहे, त्याच्यामुळे देखील मुस्लिमांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सातवं म्हणजे वापराने वक्फ मालमत्ता जाहीर करण्याची तरतूद, म्हणजे बाय यूज एखादी संपत्ती ही वक्फ संपत्ती ठरवण्याची जी तरतूद रद्द करण्यात गेली आहे, त्यालाही प्रचंड आक्षेप आहे आणि त्याच्यामुळे खटले वाढतील असं म्हटलं जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करणं म्हणजे सरकारी ढवळाढवळ होणार आहे आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी ऑलरेडी खूप कामाच्या ओझ्याने वाकलेले असताना त्यांच्याकडे ही अजून अधिकची जबाबदारी दिल्यास अनेक खटले प्रलंबित राहतील अशी भीती व्यक्त केली जाते. अपील करण्याची जी तरतूद करण्यात आलेली आहे त्याला देखील आक्षेप नोंदवला गेलेला आहे. प्राधिकरणाच्या वक्फ बोर्डाच्या रचनेमध्ये जे बदल केले आहेत त्याच्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांवरची नियुक्ती झाली आहे किंवा जिल्हाधिकाऱ्यांची किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची जी नियुक्ती झाली आहे त्याला देखील खूप जास्त आक्षेप नोंदवले गेलेले आहेत. वक्फ बोर्डाच्या रचनेतील बदल देखील वाद वाढवणारे आहेत असं मुस्लिमांचं म्हणणं आहे. गैरमुस्लिमांना वक्फ करता येणार नाही ही तरतूद असंवैधानिक आहे असाही आक्षेप आहे आणि गैरमुस्लिमांचा या प्राधिकरणावर प्रतिनिधित्व सगळ्यांना अमान्य आहे. आपण हे सगळे वाद जर नीट शांतपणे बघितले तर आपल्या लक्षात येईल की कोणत्याही परिस्थितीत सरकारी कोणताही अंकुश या वक्फ बोर्डावरती किंवा त्यांच्या मालमत्तेवर असू नये हाच मुख्य हेतू ह्याच्यातून दिसून येतो. सार्वभौम सत्ता त्यांच्या हाती असावी, कोणतीही मालमत्ता केवळ वापर केल्यामुळे वक्फ ठरवता यावी असे सगळे हेतू ह्याच्यामधून जर नीट विचार केला तर आढळून येतात. त्याच्यामध्ये त्यांचे काही आक्षेप बरोबर असतील त्याच्यावरती चर्चा करून नक्कीच तोडगा काढता येऊ शकतो. पण जे धर्मामध्ये ढवळाढवळ किंवा कारण नसताना मुस्लिमांच्या धर्मात ढवळाढवळ होते हा आक्षेप जो आहे हा काहीसा चुकीचा वाटतो. कारण आपण जर नीट बघितलं तर हिंदूंच्या अनेक देवस्थानांवर देखील आज सरकारी कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही त्यांच्या कामकाजावरती आणि हिशोबांवरती देखरेख करतात, त्याच्यामध्ये योग्य त्या सुधारणा करतात आणि ह्या संस्थांचा कारभार नीट चालेल याची काळजी घेतात. त्याच्यामुळे केवळ मुस्लिमांसाठी सरकार काही वेगळ्या तरतुदी आणत आहे असं मानणं काही गैर आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे जे वक्फ सुधारणा विधेयक येत आहे त्याच्यावरती बराच सरकारने विचार केलेला आहे आणि ते विधेयक हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे आणि सगळ्या संपत्तीचा नीट विचार करून त्याच्यावरती सरकारच्या मदतीने त्याचे कामकाज व्यवस्थित चालवण्यासाठी आहे आणि म्हणून ते योग्य आहे. श्रोते हो, वक्फ सुधारणा विधेयकाबाबत ज्यांना काही सूचना आक्षेप असतील ते संयुक्त संसदीय समितीसमोर मांडू शकणार आहेत असं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ज्येष्ठ विधिज्ञ अविनाश भिडे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. किरण रिजिजूंनी जे विधेयक मांडलं ते विधेयक मांडताना विरोधी पक्षाने अतिशय त्याच्यामध्ये विरोध केला आणि म्हणून जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन झाली. त्या कमिटीमध्ये लोकसभेतले साधारण 21 मेंबर्स आणि राज्यसभेतले 10 मेंबर्स असे 31 मेंबर्सची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन झाली. त्याच्या मिटिंग झाल्या. 6 सप्टेंबरला त्याची शेवटची मिटिंग होती आणि आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या पुढे 18, 19 आणि 20 सप्टेंबरला त्याच्यातले जे स्टेक होल्डर्स आहेत ज्यांना या तरतुदींविषयी हरकती आहेत किंवा आणखीन काही नवीन काही सुचवायचे आहेत तर अशा सर्व लोकांच्या सूचना ही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ऐकणार आहे. आता ह्या ज्या तरतुदी सुचवलेल्या आहेत त्या काय आहेत त्याचा आपण परामर्श घेऊया. तर सर्वप्रथम जे नाव आहे कायद्याचं नाव त्याच्यात मध्ये दुरुस्ती सुचवलेली आहे. ती नवीन दुरुस्ती अशी सुचवली आहे की त्या कायद्याला युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट इफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 1995 अशी ती दुरुस्ती पहिली सुचवली. एकंदरीत 40 दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत. त्याच्यातल्या काही ढोबळमानाने आणि काही महत्वाच्या ज्या दुरुस्त्या आहेत त्याचा आपण विचार करूया. त्याच्यामध्ये दुसरी एक महत्वाची दुरुस्ती आहे की मुस्लिम स्त्रियांना त्यांच्या मिळकतीमध्ये जो वारसा हक्क डावलण्यात आलेला होता सध्याच्या प्रचलित कायद्यामध्ये तर त्याच्यामध्ये ती सुधारणा सुचवलेली आहे. नंतर वक्फ बाय युजर अशी जी तरतूद आहे ती रद्द करण्याची एक सुधारणा सुचवण्यात आलेली आहे.
नंतर वक्फ बोर्डाच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तर त्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत त्यांचा सर्व्हे करण्याची एक तरतूद त्याच्यामध्ये आहे. नंतर सेंट्रल वक्फ काउन्सिल आणि स्टेट वक्फ बोर्ड निर्माण करण्याची व त्यामध्ये महिलांना समाविष्ट करून घेण्याची एक तरतूद त्याच्यामध्ये सुचवण्यात आलेली आहे. वक्फ बोर्डाकडे सर्व संबंधित ज्या जमा खर्च आहेत, ज्या जागांच्या संदर्भामध्ये जमा खर्च आहे त्याचं अकाउंटिंग सेंट्रल पोर्टल मार्फत वक्फ बोर्डाकडे पाठवण्याचं, म्हणजे जे मुतवल्ली नेमलेले आहेत प्रॉपर्टीची देखभाल करणारे त्यांनी वक्फ बोर्डाकडे सेंट्रल पोर्टलच्या त्याचं जमा खर्चाचं जे अकाउंटिंग पाठवायचे आहे अशी एक दुरुस्ती त्याच्यामध्ये सुचवलेली आहे. आणि प्रॉपर्टीच्या संदर्भात कोणाच्या ज्या काही तक्रारी असतील त्या आता तर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी पुढे मांडल्या जातीलच, परंतु त्याच्यासाठी पूर्वीच्या कायद्यामध्ये अतिशय तोकडी तरतूद होती की त्याच्यावरती अपील म्हणा किंवा त्याच्यावरती कोर्टात जाण्याच्या तरतुदी या फार संदिग्ध होत्या, त्याच्यामध्ये क्लिअरिटी कुठली नव्हती. तर आता जी नवीन दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हरकती नोंदवल्या जातील अशा दुरुस्त्या याच्यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे पूर्वीच्या म्हणजे सध्याच्या प्रचलित कायद्यामध्ये मुस्लिम कम्युनिटीमधले बोहरा समाज, आगा खान समाज किंवा शिया किंवा सुन्नी समाज यांना फारशी प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये नव्हतं, तर ते प्रतिनिधित्व देण्याची पण एक दुरुस्ती सुचवण्यात आलेली आहे. वक्फ प्रॉपर्टीजच्या मालकी संदर्भामध्ये नावात जर दुरुस्त्या करायच्या असतील तर आता प्रचलित जे रेव्हेन्यूतले कायदे आहेत त्या नियमांनुसारच त्या सगळ्या दुरुस्त्या म्हणजे म्युटेशन ज्याला आपण म्हणतो तर त्या म्युटेशन रेव्हेन्यू कायद्याच्या तरतुदींप्रमाणेच केल्या जातील. या संदर्भात या पूर्वीच्या कायद्यामध्ये तशी कुठली तरतूद नव्हती आणि अशा म्युटेशन एंट्रीज किंवा दुरुस्त्या करताना संबंधित जे मालक आहेत पूर्वीचे किंवा आत्ताचे तर त्यांनाही नोटिसा देण्याची तरतूद त्याच्यामध्ये सुचवलेली आहे. कलम 40 जो आहे तो म्हणजे बोर्डाला कोणती प्रॉपर्टी वक्फ प्रॉपर्टी आहे हे ठरवण्याचे जे अधिकार आहेत ते काढून घेण्याची तरतूद या कलम 40 मध्ये आहे. या ज्या आपण तरतुदींच्या दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत तर त्या दुरुस्त्या जर आपण बघितल्या तर प्रचलित सध्याचा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये दुरुस्ती आहे तर त्या कायद्यातल्या तरतुदी कशा असाव्यात त्याच्या ढोबळमानाने आपल्या श्रोत्यांना त्याची कल्पना आलेलीच असेल. आता ही जी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे 18, 19 आणि 20 सप्टेंबरला या कमिटी पुढे ज्यांच्या हरकती आहेत किंवा ज्यांना काही सुचवायचे आहे किंवा नवीन काही सुझाव द्यायचे तर ते ही कमिटी या 3 दिवस ऐकणार आहे. तर या कमिटीमध्ये एकंदरीत 31 सदस्य आहेत, त्यातले 21 सदस्य आहेत लोकसभेचे आणि 10 सदस्य आहेत राज्यसभेचे. तर या 31 जणांमध्ये साधारण मुस्लिम समाजाला रिप्रेझेंट करणारे लोकसभेचे 4 खासदार आणि राज्यसभेचे एकंदरीत 5 मेंबर्स असे त्याच्यामध्ये या 31 पैकी 9 जण या मुस्लिम समाजाला रिप्रेझेंट करणारे आहेत. म्हणजे त्याचा मागचा उद्देश असाच आहे की जे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचे जे सुझाव देणार आहेत ते जे रिकमेंडेशन्स करणार आहेत त्याच्यामध्ये पुरेपूर रिप्रेझेंटेशन मुस्लिम समाजाला पण असलं पाहिजे असा गव्हर्नमेंटचा उद्देश त्याच्यामध्ये आहे असावा. श्रोते हो, लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं कायद्याचं राज्य म्हणजे लोकशाही असं म्हटलं जातं. या लोकशाहीत लोकांनी पाठवलेले प्रतिनिधी लोकांच्या हितासाठी कायदे करतात. या कायद्यांबाबत वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात, मात्र जिथे जनहिताचा प्रश्न येतो तिथं सर्वांनी एकत्र उभे राहिल्यास देशातील लोकशाही आणखी बळकट होईल हे नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, प्रसारण सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन गौरी देशमुख.